480 ही एका वर्षाच्या कालावधीसाठी करतात, त्यास वित्तीय वर्ष म्हणतात. वित्तीय वर्ष हे साधारणतः 1 एप्रिलला सुरू होऊन 31 मार्चला संपते. यासच आर्थिक वर्ष असेही म्हणतात. कर आकारणी वर्ष, टॅक्स असेसमेंट इयर. वित्तीय वर्ष संपल्यानंतर लगेचच येणाऱ्या एका वर्षाच्या कालावधीस कर आकारणी वर्ष म्हणतात. समजा 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 हे वित्तीय वर्ष असल्यास त्याचे कर आकारणी वर्ष हे 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 असेल. कराचे धोरण, टॅक्स पॉलिसी. दरवर्षी कोणता कर किती प्रमाणात आकारला जाईल याविषयीची माहिती शासन अर्थसंकल्पात जाहीर करते. साधारणतः दरवर्षी शासन करधोरणात थोडाफार बदल करते. काळा पैसा, ब्लॅक मनी, शासनापासून लपवलेला, त्यावर कोणताही कर न भरलेला कायदेशीर व बेकायदेशीर धंद्यातून निर्माण झालेला पैसा म्हणजे काळा पैसा होय. करदाता, टॅक्स पेयर, शासनाला कर भरणारी व्यक्ती म्हणजे करदाता होय. कर विवरणपत्रक, टॅक्स रिटर्न, शासनाच्या कर विभागाला कर भरण्यासाठी सादर केलेले पत्रक. विक्री कर, सेल्स टॅक्स. विक्री कर हा विषय राज्यसूचीत येतो. हा अप्रत्यक्ष कर असून वस्तूच्या विक्रीवर हा कर आकारला जातो. भारतात विक्री कर सर्वप्रथम तत्कालीन मद्रास राज्यात 1937 साली पेट्रोलच्या विक्रीवर आकारला गेला. विक्री कर हा मूल्यवर्धित कर म्हणून 1 एप्रिल 2005 पासून आकारला गेला. विक्री कर हा चल वस्तूंच्या विक्रीवरच आकारतात. 1 जुलै 2017 पासून याऐवजी जीएसटी लागू. मूल्यवर्धित कर, वॅट. मूल्यवर्धित कर, वॅट हा तसे पाहता कर नाही तर कर आकारणी व वसुलीची एक पद्धत आहे. कोणत्याही कराच्या वसुलीसाठी ही पद्धत वापरता येते. भारतात सर्वप्रथम मूल्यवर्धित कर पद्धत केंद्रीय उत्पादन शुल्काच्या बाबतीत 1986 पासून लागू झाली. विक्रीकरासाठी मूल्यवर्धित कर पद्धत, वॅट, 1 एप्रिल 2005 पासून लागू झाली. या पद्धतीने अधिक कार्यक्षमतेने कर वसुली करता येते. दुबार कर आकारणीला आळा बसतो. थोडक्यात आता विक्री कराची वसुली मूल्यवर्धित कर पद्धत, वॅट या पद्धतीने केली जाते. मूल्यवर्धित कर फक्त नोंदीत व्यापारीच लावू शकतो. जीवनावश्यक वस्तूंवर विक्री कर नाही. उत्पादनाच्या प्रत्येक अवस्थेत होणाऱ्या मूल्यवृद्धीवरच फक्त कर आकारला जातो. मूल्यवृद्धीवरील कर म्हणजेच मूल्यवर्धित कर होय. जरी तिची मूल्यवृद्धी होत असेल तरीही मूल्यवर्धित कर एकदाच आकारला जातो असे व्यावहारिक दृष्टीने म्हणावे लागेल. कारण व्यापारी जेव्हा मूल्यवर्धित कर भरतो तेव्हा त्यास त्याने वस्तूच्या खरेदीवर पूर्वी भरलेला मूल्यवर्धित कर वजा करून बाकी कर रक्कम भरावयाची असते. याला वजावट, सेट ऑफ म्हणतात. थोडक्यात विक्रीवरील मूल्यवर्धित कर वजा खरेदीवरील मूल्यवर्धित कर बरोबर व्यापाऱ्याने भरावयाचा मूल्यवर्धित कर. विक्री कर व सेवा कर याऐवजी वस्तू, माल व सेवा कर, जीएसटी अर्थात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स 1 जुलै 2017 पासून देशभर लागू झाला. आयकर, इन्कम टॅक्स यालाच उत्पन्न कर, प्राप्ती कर असेही म्हणतात. आयकर हा केंद्रसूचीतील विषय आहे. सध्या हा कर आयकर अधिनियम 1961 नुसार व्यक्ती व कुटुंबे यांच्या वैयक्तिक उत्पन्नावर आकारला जातो. आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्नावर हा कर आकारला जातो. यातून काही गुंतवणुकीच्या बाबींना सूट दिली जाते. याच्या तरतुदी आयकर कायद्याच्या विविध कलमात आहेत. प्रत्येक वर्षाच्या 31 जुलैपर्यंत आयकर विवरणपत्रक आयकर खात्याला सादर करावे लागते. 2023 ते 2024 साठी आयकर आकारणीचा सर्वसाधारण तक्ता. करपात्र उत्पन्न कारदार 3 लाख पर्यंत 0%, 3 लाख 1 ते 6 लाख 5%, 6 लाख 1 ते 9 लाख 10%, 9 लाख 1 ते 12 लाख 15%, 12 लाख 1 ते 15 लाख 20%, 15 लाख पेक्षा जास्त 30%. उत्पन्नातून केलेली गुंतवणूक व इतर बाबींसाठी शासनाने दरवर्षी अर्थसंकल्पात ठरवून दिल्याप्रमाणे ठराविक रकमेपर्यंत खालीलप्रमाणे सूट आयकर अधिनियमानुसार मिळते. 1. विमा हप्ता, भविष्य निर्वाह निधी, पेन्शन फंड, ट्युशन फी, गृह कर्जाच्या मुद्दलाची परतफेड, घर खरेदी करताना भरलेले मुद्रांक शुल्क, ज्येष्ठ नागरिक बचत योजना,
पोस्ट ऑफिस बचत ठेवी 80C नुसार. 2. मेडिकल विमा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप 80D नुसार. 3. पंतप्रधान मदत निधी मुख्यमंत्री मदत निधी 80 ग्रॅम नुसार. 4. बचत खात्यावरील व्याज उत्पन्नावर सवलत 80 TTA नुसार. सेवा कर सर्व्हिस टॅक्स भारतात नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतरच्या काळात सेवा क्षेत्राची मोठी वाढ झाली. यापासून उत्पन्न मिळावे म्हणून केंद्र शासनाने 1994 ते 1995 या आर्थिक वर्षापासून सेवा कर आकाराव्यास सुरुवात केली. त्यानंतर सेवा कराची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. हा कर सेवांवर आकारला जात असे. या कराचे प्रमाण 15% 2016 ते 17 होते. 1 जुलै 2017 पासून सेवा कर GST मध्ये विलीन झाला. कराचे नाव कशावर आकारते? कोण? GST मध्ये विलीन. निर्माण करणे वैयक्तिक उत्पन्नावर. केंद्र विलीन नाही. कॉर्पोरेट कर कंपन्यांच्या उत्पन्नावर. केंद्र विलीन नाही. संपत्ती कर अनुत्पादक संपत्तीवर. केंद्र विलीन झाला. देणगी कर देणगी दिलेल्या मालमत्तेवर आकारते. केंद्र विलीन नाही. केंद्रीय उत्पादन शुल्क उत्पादित होणाऱ्या औद्योगिक वस्तूंवर. केंद्र विलीन झाला. सीमा शुल्क आयात व निर्यातीवर. केंद्र विलीन नाही. शांती करा सुखचैनीच्या बाबींवर. केंद्र विलीन झाला. सेवा कर सेवांवर. केंद्र विलीन झाला. शेती उत्पन्न कर शेतीच्या उत्पन्नावर. घटक व्यवसाय कर बिगर शेती व्यवसायांवर. राज्ये विलीन नाही. घटक राज्ये विलीन नाही. (481) कराचे नाव कशावर आकारते? कोण? आस्टमध्ये विलीन. विक्री कर वॅट राज्यात विक्री होणाऱ्या वस्तूंवर. घटक राज्ये विलीन झाला. राज्य उत्पादन शुल्क मादक पदार्थांच्या उत्पादनावर. घटक राज्ये विलीन झाला. चालन शुल्क मालमत्ता खरेदी विक्रीच्या वेळी. घटक राज्ये विलीन नाही. करमणूक कर स्थानिक संस्था व्यतिरिक्त. करमणुकीच्या तिकिटांवर. घटक राज्ये विलीन झाला. वाहन कर वाहनांवर. घटक राज्ये विलीन झाला. जमीन महसूल जमिनीच्या क्षेत्रावर. घटक राज्ये विलीन नाही. विसा कर विजेच्या बिलांवर. घटक राज्ये विलीन झाला. प्रवासी कर खाजगी प्रवासी तिकिटांवर. घटक राज्ये विलीन झाला. जकात आणि प्रवेश कर शहरात विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या वस्तूंवर. MNP विलीन झाला. घरपट्टी राहत्या घरावर. महानगरपालिका ग्रामपंचायत. नळपट्टी पाणी पुरविणाऱ्या नळावर. महानगरपालिका ग्रामपंचायत. बाजार कर बाजारातील विक्रेत्यावर. महानगरपालिका ग्रामपंचायत. नोबल PUBL वाहनतळ कर पार्किंगवर. महानगरपालिका ग्रामपंचायत. मालमत्ता कर आपल्या क्षेत्रातील मालमत्तेवर. महानगरपालिका ग्रामपंचायत. GST वस्तूंवर व सेवांवर. केंद्र व राज्य. एक जुलै 2017 पासून भारतात वस्तू व सेवा कर GST लागू झाला. यामुळे बरेच कर GST मध्ये विलीन झाले. भारतासाठी GST
ची संकल्पना अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांनी मांडलेली आहे. भारतीय बँकिंग व्यवस्था. बँकेच्या व्याख्या. प्राध्यापक आर. एस. सेयर्स. ज्या संस्थेची कर्जे मोठ्या प्रमाणावर लोकांकडून घेतली स्वीकारली जातात आणि या कर्जाचा वापर इतर लोक आपसातील देणे घेणे मिटविण्यासाठी करतात अशी संस्था म्हणजे बँक होय. वॉल्टर लीफ. लोकांच्या ठेवी स्वीकारणारी व मागणी करताच पैसे परत करणारी व्यक्ती किंवा संस्था म्हणजे बँक होय. भारतीय रिझर्व्ह बँक. या बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली. ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. प्रत्येक देशात अशी एकच बँक असते. या बँकेचे राष्ट्रीयीकरण 1 जानेवारी 1949 ला झाले. भारतीय बँक व्यवस्थेत रिझर्व्ह बँक ही सर्वोच्च स्थानी आहे. रिझर्व्ह बँकेत एक गव्हर्नर व 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. गव्हर्नरची नियुक्ती 5 वर्षांसाठी केली जाते. रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर ऑब्सबर्न अर्कल स्मिथ. रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर सी.डी. देशमुख. सी.डी. देशमुख यांनीच 1948 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या राष्ट्रीयीकरणाचे विधेयक संसदेत मांडले होते. सर्वाधिक काळ म्हणजेच 7.5 वर्षे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी राहणारे गव्हर्नर बनेगल रामराव 1949 ते 1957 होते. तर सर्वात कमी काळ अमिताव घोष जानेवारी 1985 मध्ये फक्त 20 दिवस गव्हर्नर होते. 5 सप्टेंबर 2016 रोजी आरबीआयचे 24वे गव्हर्नर उर्जित पटेल यांची नियुक्ती झाली होती. 12 डिसेंबर 2018 ला आरबीआयचे 25वे गव्हर्नर म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती झाली. डिसेंबर 2021 मध्ये पुन्हा 3 वर्षांसाठी गव्हर्नर म्हणून पुनर्नेमणूक करण्यात आली. रिझर्व्ह बँकेचे आर्थिक वर्ष जमा खर्च वर्ष 1 जुलै ते जून 30 हे आहे. आरबीआयचे मुख्यालय मुंबई येथे आहे, तर आरबीआयची विभागीय कार्यालये मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली या ठिकाणी आहे. आरबीआयची कार्ये. चलनछपाई व चलनाचे वितरण. सरकारची बँक म्हणून कार्य. बँकांची बँक म्हणून कार्य करते. पतनियंत्रण करणे. परकीय गंगाजळीचा परकीय चलनाचा सांभाळ. अर्थव्यवस्थेला दिशा देणे. भारतातील सर्व व्यापारी बँकांना परवाने देणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे. बँकांमधील देणे घेणे मिटविण्याचे केंद्र म्हणजे निरसनगृह सुविधा देणे. व्यापारी बँक परत करण्याच्या अटींवर सर्वसामान्य लोकांच्या ठेवी स्वीकारणाऱ्या व कर्जे देणाऱ्या सर्व प्रकारच्या बँकांना व्यापारी बँका म्हणतात. सार्वजनिक क्षेत्रातील व्यापारी बँका. ज्या व्यापारी बँका सरकारी मालकीच्या आहेत त्यांना सार्वजनिक क्षेत्रातील व्यापारी बँका म्हणतात. भारतीय स्टेट बँक. ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवकांनी भारतात बँक ऑफ बेंगाल 1806, बँक ऑफ मद्रास 1840, बँक ऑफ बॉम्बे 1843 अशा 3 इलाखा बँका स्थापन केल्या. या तिन्ही बँकाचे 1921 एकत्रीकरण करून इम्पिरियल बँक ऑफ इंडिया स्थापन केली गेली. ही ब्रिटिश भागधारकांची भारतातील खाजगी बँक होती. 1955 भारत सरकारने ए.डी. गोरवाला समितीच्या शिफारशीवरून इम्पिरियल बँकेचे भारतीय स्टेट बँक असे नामकरण केले गेले. भारतीय स्टेट बँक ही भारतातील मोठी सार्वजनिक बँक आहे. 48 भारतीय स्टेट बँकेच्या उपबँका. 1959 मध्ये भारत सरकारने संस्थानिकांच्या 8 बँका ताब्यात घेऊन त्या भारतीय स्टेट बँकेच्या उपबँका म्हणून जोडल्या. पुढे यातील काही उपबँका सक्षम बँकात विलीन केल्या गेल्या. शेवटी या उपबँकांची संख्या 5 होती. या 5 उपबँका भारतीय स्टेट बँकेत 1 एप्रिल 2017 ला विलीन केल्या गेल्या. राष्ट्रीयीकृत बँका. खाजगी मालकीच्या बँका सरकारने त्यांच्या मालकांना भागधारकांना मोबदला देऊन सरकारी मालकीच्या केल्या. यास बँकांचे राष्ट्रीयीकरण म्हणतात. 1969 14-1
सेंट्रल बँक भारताचा. 2. पंजाब नॅशनल बँक. 3. बँक ऑफ इंडिया. 4. बँक ऑफ बडोदा. 5. युनायटेड कमर्शियल बँक. 7. देना बँक. 8. इंडियन बँक. 9. युनायटेड बँक. 6. भारतातील अलाहाबाद. 10. कॅनरा बँक. 11. सिंडिकेट बँक. 12. युनियन बँक ऑफ इंडिया. 13. बँक ऑफ महाराष्ट्र. 14. इंडियन ओव्हरसीज बँक व 1980 वा. 6. 1. आंध्र बँक. 2. कॉर्पोरेशन बँक. 3. न्यू बँक ऑफ इंडिया. 4. पंजाब आणि सिंध बँक. 5. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. 6. विजया बँक. अशा 20 बँकाचे श्रीमती इंदिरा गांधींनी राष्ट्रीयीकरण केले. विलिनीकरणामुळे 2019 मध्ये यांची संख्या 17 होती. 1 एप्रिल 2020 पासून ही संख्या विलिनीकरणामुळे 12 पर्यंत कमी झाली आहे. खाजगी व्यापारी बँका. मूळ खाजगी मालकीच्या स्वरूपात स्थापन झालेल्या व बँकिंग कार्य करणाऱ्या व्यापारी बँकांना खाजगी व्यापारी बँका म्हणतात. भारतीय खाजगी बँका भारतीय व्यक्तींच्या मालकीच्या खाजगी बँका म्हणून ओळखल्या जातात. विदेशी खाजगी बँका विदेशात खाजगी स्वरूपात स्थापन झालेल्या व ज्यांच्या शाखा भारतात कार्य करतात अशा बँकांना भारतातील विदेशी खाजगी बँका असे म्हणतात. भारतात कार्य करण्यासाठी या बँकांना आरबीआयची परवानगी आवश्यक असते. नाबार्ड. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही संस्था 1982 वा स्थापन झाली. रिझर्व्ह बँकेचा एक डेप्युटी गव्हर्नर हा नाबार्डचा अध्यक्ष असतो. ही संस्था व्यापारी बँकिंग कार्य करीत नाही परंतु कृषी व ग्रामीण विकासासाठी भारतातील ग्रामीण भागातील सहकारी बँका, ग्रामीण बँका व राष्ट्रीयीकृत बँकामार्फत कर्जपुरवठा करते. विभागीय ग्रामीण बँका 20 कलमी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नरसिंहम समितीच्या शिफारशीनुसार 1975 पासून भारतात ग्रामीण बँका स्थापन केल्या गेल्या. या बँका ग्रामीण भागात कार्य करतात. त्यांचे व्यवहार प्रादेशिक भाषेतून चालतात. ग्रामीण बँकांच्या भागभांडवलात केंद्र सरकार, राज्य सरकार व प्रायोजक बँकेचा हिस्सा अनुक्रमे 50, दुपारचे 3:35 असा असतो. या बँकांना प्रादेशिक ग्रामीण बँका असेही म्हणतात. सहकारी बँका. सहकारी तत्वावर स्थापन करून चालविल्या जाणाऱ्या बँकांना सहकारी बँका म्हणतात. भारतात पहिला सहकार कायदा 1904 मध्ये लॉर्ड कर्झनने केला. कृषी सहकारी बँका. ज्या सहकारी बँका कृषीला कर्जपुरवठा करतात त्यांना कृषी सहकारी बँका म्हणतात. अल्पमुदती कर्जपुरवठा वजा 12 ते 15 महिन्यांच्या मुदतीसाठी कृषी क्षेत्राला दिलेल्या कर्जाला अल्पमुदती कर्जपुरवठा म्हणतात. यालाच पीक कर्ज असेही म्हणतात. दोन. मध्यम मुदती कर्जपुरवठा 15 महिन्यांपेक्षा अधिक व 5 वर्षापर्यंतव्या कालावधीसाठी कृषी क्षेत्राला दिलेल्या कर्जाला मध्यम मुदती कर्जपुरवठा म्हणतात. दीर्घ मुदती कर्जपुरवठा 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी कृषी क्षेत्राला दिलेल्या कर्जाला दीर्घ मुदती कर्जपुरवठा म्हणतात. राज्य सहकारी बँक. एका घटकराज्याच्या सहकारी चळवळीला वाढविण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी तसेच अर्थसहाय्य करण्यासाठी ही बँक कार्य करते. तिला शिखर बँक असेही म्हणतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जिल्ह्यातील सहकारी चळवळीला वाढविण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी तसेच अर्थसहाय्य करण्यासाठी ही बँक प्रत्येक जिल्ह्यात असते. हिलाच केंद्रीय सहकारी बँक असेही म्हणतात. प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्था. ही संस्था प्रत्येक खेड्यात असते. खेड्यातील कोणतेही किमान 10 शेतकरी सभासद एकत्र येऊन ही संस्था स्थापन करू शकतात. ही संस्था शेतकऱ्यांना अल्प व मध्यम मुदती कर्जे देते. या संस्थेला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून व जिल्हा मध्यवर्ती बँकेला राज्य सहकारी बँकेकडून अर्थसहाय्य मिळते. भारतात प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांची सुरुवात पहिला सहकार कायदा 1904 नुसार झाली. भूविकास बँक. जमिनीच्या तारणावर शेतकऱ्याला दीर्घमुदती कर्जपुरवठा करणाऱ्या बँका म्हणजे भूविकास बँका होय. भारतात पहिली भूविकास बँक 1920 पंजाबमधील झांसी येथे स्थापन झाली. सध्या या बँकेचे राज्य सहकारी, कृषी व ग्रामीण विकास बँक असे नवीन नामकरण केले गेले आहे.
बिगर कृषी सहकारी बँक ज्या सहकारी बँका शेती सोडून इतर क्षेत्रांना कर्जपुरवठा करतात त्यांना बिगर कृषी सहकारी बँका म्हणतात. नागरी सहकारी बँका सहकारी तत्वावर परंतु फक्त नागरिक शहरी भागात कार्य करणाऱ्या व्यापारी बँकांना नागरी सहकारी बँका म्हणतात. या विशेष करून शहरातील अल्प व मध्यम उत्पन्न गटांना बँकिंग सुविधा पुरवितात. या बँकावर आरबीआय व सहकार विभाग असे दुहेरी नियंत्रण आहे. औद्योगिक सहकारी बँका सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या परंतु खासकरून उद्योगधंद्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांना औद्योगिक सहकारी बँका म्हणतात. सहकारी पतसंस्था या संस्था सहकारी तत्वावर स्थापन केल्या जातात, परंतु या संस्था खऱ्या अर्थाने पूर्ण स्वरूपाच्या बँका नसतात. त्यांचे व्यवहार छोट्या प्रमाणात असतात. या संस्था छोट्या छोट्या ठेवी स्वीकारतात, गोळा करतात व त्यातून गरजूंना कर्जपुरवठा करतात. यात चांगले कार्य करणाऱ्या संस्थांना बहुराष्ट्रीय सहकारी पतसंस्थांचा दर्जा मिळू शकतो. विकास बँका वित्त संस्था औद्योगिक बँका विकास बँका या व्यापारी बँका नसतात, तर अर्थव्यवस्थेतील एखाद्या क्षेत्राच्या किंवा उद्योग प्रकाराच्या विकासासाठी यांची स्थापना झालेली असते. व्यापारी बँकाप्रमाणे ठेवी स्वीकारू शकत नाही, तसेच सर्वसामान्यांना कर्जही देत नाहीत. या विकास बँका आपापल्या क्षेत्रासाठी कार्य करतात व शेअर बाजारातून आपले भांडवल उभे करतात. अनुसूचित बँका आरबीआय कायदा 1934 च्या दुसऱ्या अनुसूचित असणाऱ्या बँका. बिगर अनुसूचित बँका आरबीआय कायदा 1934 च्या दुसऱ्या अनुसूचित नसणाऱ्या बँका. व्यापारी बँकांची कार्ये. प्राथमिक कार्ये. 1. विविध प्रकारच्या ठेवी स्वीकारणे, जसे चालू ठेवी, बचत ठेवी, आवर्ती संचयी ठेवी, मुदती ठेवी. 2. विविध प्रकारची कर्जे देणे, जसे रोखपत, प्रत्यक्ष कर्ज, मागणी कर्ज, हुंड्या वटविणे, अधिविकर्ष सवलत देणे. फक्त चालू खातेधारकास ही सवलत मिळते. पतपैशाची निर्मिती करणे. दुय्यम कार्ये. 1. खातेदारांची प्रतिनिधी म्हणून कार्य करणे, जसे खातेदाराच्या वतीने त्यास मिळणाऱ्या रकमा जमा करणे, खातेदाराच्या वतीने विविध रकमा देणे, खातेदाराचे कर, भाडे भरणे, खातेदारासाठी शेअर्स, सोनेची खरेदी करणे, खातेदाराची विश्वस्त म्हणून कार्य करणे. 48. 2. सेवा कार्य करणे, जसे प्रवासी धनादेश देणे, परकीय चलनाचा व्यवहार करणे, हमीपत्र देणे, सेफ डिपॉझिट लॉकर सुविधा देणे, क्रेडिट कार्ड, प्लॅस्टिक मनी, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड सुविधा देणे, म्युच्युअल फंडाचे कार्य करणे, मौल्यवान धातूंची खरेदी विक्री करणे, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, टेलिबँकिंग, मर्चंट बँकिंग सुविधा देणे. सामाजिक कार्ये. भारतात सामाजिक बँकिंग या संकल्पनेने बरेच मूळ धरले आहे. आपला बँक व्यवसाय करताना सामाजिक दृष्टीने कार्य करणे म्हणजे सामाजिक बँकिंग होय. जसे दुर्बल घटकांना, गरिबांना अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करणे, खेड्यात बँकिंग सुविधा देणे, शासनाच्या योजना राबविण्यासाठी बँकांनी मदत करणे. उदा. पंतप्रधान रोजगार योजना, प्राय बचत गटाची योजना, एसएचजी, एलपीजी थेट लाभ हस्तांतरण योजना, डीबीटीएस. सेवा शुल्क. बँका कोणतेही कार्य मोफत करीत नाहीत, कारण बँका या धर्मार्थ संस्था नसून व्यापारी संस्था आहेत. बँका आपले कार्य व सेवेसाठी काही शुल्क आकारतात, यास सेवा शुल्क म्हणतात. पोस्ट ऑफिस बचत बँक. भारतात पोस्ट ऑफिस बचत बँकेची सुरुवात 1882 वा झाली. पोस्टाच्या कोणत्याही कार्यालयात नागरिकास बँकाप्रमाणे बचत खाते उघडून त्यावर बँकाप्रमाणेच व्यवहार करता येतात. पोस्ट ऑफिस बचत बँकेचे व्यवहारही व्यापारी बँकाप्रमाणेच असतात. भारतात पोस्ट विभागाने व्यापारी बँकिंग सेवा व एटीएम सेवाही सुरू केली आहे. 1 सप्टेंबर 2018 पासून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सुरू केली गेली. उद्घाटक प. नरेंद्र मोदी. बँक खाते. ठेवींचे प्रकार. 1. चालू ठेव खाते. या प्रकाराच्या खात्यात दररोज कितीही वेळा रकमा भरता व काढता येतात, परंतु या खात्यावर बँका व्याज देत नाहीत. हे खाते व्यापारी, उद्योगपती, मोठे व्यावसायिक यांना उपयुक्त असते. या खात्यास बँक काही किमान शिल्लकीच्या अटींवर चेकबुक सुविधा देते.
2. बचत ठेव खाते. या खात्यात कितीही वेळा रकमा भरता येतात, परंतु आठवड्यात किंवा महिन्यात किती वेळा रकमा काढता येतील. 1. यावर काही बंधने असतात. या खात्यावर 3.5% व्याज साफ बँक रेट मिळत असे. परंतु बचत खात्यावरील व्याजदर ठरविण्याचे स्वातंत्र्य आता रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँकांना दिले आहे. यामुळे बचत खात्यावरील व्याजदर बँकापरत्वे वेगवेगळे आहेत. काही किमान रक्कम खात्यावर ठेवण्याच्या अटीवर या खात्यावर बँक चेकबुक सुविधा देते. नोकरदार व छोटे व्यापारी यांना उपयुक्त असते. 3. आवर्ती संचयी ठेव खाते. या खात्यात दरमहा ठराविक रक्कम ठराविक मुदतीपर्यंत खातेदारास जमा करावी लागते. ही रक्कम व मुदत खातेदार बँकेशी चर्चा करून व आपल्या भविष्यकालीन आर्थिक गरजा लक्षात घेऊन ठरवितो. या खात्यावर अशा प्रकारे दरमहा रकमेचा संचय होतो. मुदतीनंतर बँक खातेदाराने भरलेली एकूण रक्कम व त्यावरील व्याज एकरकमी खातेदारास परत करते. 4. मुदत ठेव खाते. ठराविक रक्कम ठराविक मुदतीसाठी या खात्यात ठेवावी लागते. मुदतीअगोदर ठेव परत मिळत नाही. जर मुदतीअगोदर ठेव परत मागितली तर व्याजाचे नुकसान होते. 5. विशेष ठेव खाते. बँका ठेवी वाढविण्यासाठी व ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या ऐपत व गरजेप्रमाणे विविध ठेव योजना आणतात. जसे 1. शुभमंगल योजना. यात ठराविक वर्षानंतर आपली ठेव व्याजासह परत मिळते. मुला-मुलींच्या लग्नाच्या शिक्षणाच्या खर्चाची भागवणी यातून करता येते. 2. दामदुप्पट योजना. या ठेव प्रकारात आज एकरकमी ठेव ठेवावी लागते व ठराविक वर्षानंतर तिची दुप्पट रक्कम आपणास मिळते. 3. सुवर्णपुष्प योजना. आपण ठराविक रकमेची ठेव ठेवल्यास सोन्याचे नाणे बँकेतर्फे भेट मिळते. 4. परकीय चलनातील ठेव योजना. या ठेवी NRI अनिवासी भारतीय व परकीय व्यक्तींसाठी उपयुक्त असतात. 5. छोटा खाता. जनधन. 28 ऑगस्ट 2014 पासून प्रधानमंत्री जनधन योजनेत गरिबांना बँक खाते उघडून बँकांशी जोडले जात आहे. योजनेत शासनाने खातेदारांना काही सवलती दिल्या आहेत. भागीदारी. एखादा व्यवसाय चालवून नफा मिळविण्याच्या उद्देशाने 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात, अशा व्यावसायिक संस्थेला भागीदारी संस्था म्हणतात. होणारा नफा किंवा तोटा भागीदार आपल्यात वाटून घेतात. भागीदारी संस्थेत कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 20 सभासद असू शकतात. बँकिंग स्वरूपाचा व्यवसाय असल्यास जास्तीत जास्त 10 सभासद असू शकतात. भागीदारीची निर्मिती करारातून होते. करार लेखी किंवा तोंडी असू शकतो. भागीदारी संस्थेची नोंदणी अनिवार्य नाही, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ती अनिवार्य करण्यात आली आहे. भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये अस्तित्वात आला. भागीदारी करारात नफा तोटा वाटपाचे प्रमाण ठरलेले असते. भागीदाराची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते. व्याख्या. सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालविलेल्या व्यवसायातील नफ्याची आपापसातील वाटणी करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य केले आहे त्या व्यक्तीच्या परस्परांतील संबंधांना भागीदारी म्हणतात. भागीदार. 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्ररित्या भांडवल जमा 4. करून एखादा व्यवसाय चालवितात त्या व्यक्तींना भागीदार असे म्हणतात. भांडवल. व्यवसायात भागीदाराने गुंतवलेली रक्कम म्हणजे भांडवल होय. भांडवलाची मुदत. भागीदाराने ज्या कालावधीसाठी व्यवसायात भांडवल गुंतवले त्यास भांडवलाची मुदत म्हणतात. नफा तोटा वाटप. भागीदारी व्यवसायात झालेला नफा तोटा हा भागीदारामध्ये वाटला जातो. भागीदारांचे प्रकार. भागीदारांचे प्रकार खालीलप्रमाणे असतात. 1. सक्रिय क्रियाशील भागीदार. जो भागीदार व्यवसायामध्ये भांडवल आणतो आणि व्यवसायाच्या दैनंदिन कारभारात सक्रियपणे भाग घेतो त्याला सक्रिय भागीदार किंवा क्रियाशील भागीदार असे म्हणतात. 2. नामधारी भागीदार. जो भागीदार व्यवसायात भांडवल गुंतवित नाही व व्यवसायाच्या दैनंदिन संस्थेच्या दैनंदिन कामकाजातही सक्रिय भाग घेत नाही त्याला नामधारी भागीदार म्हणतात. तो भागीदारी संस्थेला केवळ आपले नाव देतो. 3. केवळ नफ्यात भागीदार. हा असा भागीदार ज्याला भागीदारी संस्थेमध्ये नफ्याचा एक निश्चित हिस्सा देण्यात येतो.
संस्थेला तोटा झाल्यास तो जबाबदार नसतो, त्याला व्यवसायाच्या कामकाजात भाग घेण्याचाही अधिकार नसतो. 4. निद्रिस्त निष्क्रिय भागीदार. जो भागीदार संस्थेत भांडवल गुंतवितो परंतु संस्थेच्या दैनंदिन व्यावसायिक कार्यात सक्रिय सहभाग घेत नाही त्याला निद्रिस्त भागीदार असे म्हणतात. 5. अल्पवयीन भागीदार. अल्पवयीन भागीदार म्हणजे असा भागीदार ज्याने आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली नसतील. त्याची जबाबदारी ही त्यांनी संस्थेत गुंतविलेल्या भांडवलाइतकीच मर्यादित असते. जेव्हा तो वयाची 18 वर्षे पूर्ण करेल तदनंतर त्याची जबाबदारी अमर्यादित होईल. 6. आभासी भागीदार. हा भागीदार व्यवसायात भांडवल गुंतवित नाही, व्यवसायाच्या कारभारात सक्रिय भाग पण घेत नाही, वास्तविकता तो संस्थेचा भागीदारच नसतो. असे असले तरी त्याच्या कार्यातून आणि वागण्यातून असा भास निर्माण करतो की तो त्या संस्थेचा भागीदार आहे. अशास आभासी भागीदार असे म्हणतात. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. 3. खा. जा. LPG. पार्श्वभूमी. 24 जुलै 1991 मध्ये भारताचे पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी नवीन आर्थिक धोरण जाहीर केले. या आर्थिक धोरणानुसार भारताने पहिल्यांदाच उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण LPG या तत्वांचा स्वीकार केला आहे. या नवीन आर्थिक धोरणानंतर भारतीय अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे झुकली. या नवीन आर्थिक धोरणास ओखाजा 24 जुलै 2023 रोजी 32 वर्षे पूर्ण झाली. या 32 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांवर दूरगामी परिणाम झाले. 84. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले होते. 1970 च्या दशकामध्ये सार्वजनिक क्षेत्राची प्रगती मंदावू लागल्याने त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ लागला. 1985 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. अर्थव्यवस्थेतही निर्बंध आणि नियंत्रण हटवून खाजगी क्षेत्रास महत्त्व प्राप्त करून दिले. हे राजीव गांधी यांचे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीचे पहिले प्रयत्न होते, परंतु यास यश मिळाले नाही. 1991 मध्ये अर्थव्यवस्थेत मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. या सुमारास भारतात परकीय चलनाचा साठा अत्यल्प होता. देश पूर्णपणे परकीय कर्जाच्या सापळ्यात अडकला होता. आर्थिक वाढीचा दर 1991 ते 92 मध्ये 0.9 एवढ्यावर आला होता. आयातीत प्रचंड वाढ परंतु निर्यातीत फारशी वाढ नाही. उच्च भाववाढ दर, चलनवाढ, लायसन्स राज अशा प्रकारे भारतात आर्थिक मंदीची परिस्थिती उद्भवली होती. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भारताला जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडे 7 अब्ज रुपयाची मागणी करावी लागली. जून 1991 मध्ये PV नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताला आर्थिक मदत करताना भारतीय अर्थव्यवस्थेत बदलाचा आग्रह धरला होता. त्यामध्ये अर्थव्यवस्था रुळावर आणणे तसेच भारताचा अर्थमंत्री हा अर्थतज्ज्ञ असावाई. या सर्वाचा परिणाम म्हणून 24 जुलै 1991 रोजी PV नरसिंहराव सरकारने नव्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. उदारीकरण. सरकार जेव्हा आयात, उत्पादन आणि गुंतवणुकीवरील निर्बंध काढून टाकते किंवा काम करते तेव्हा त्या प्रक्रियेस उदारीकरण असे म्हणतात. उदारीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था मुक्त व खुली अर्थव्यवस्था म्हणून पुढे जात आहे. उदारीकरणाच्या धोरणानुसार विदेशी गुंतवणुकीस मुक्त प्रवेश देण्यात आला. तसेच भारतातील परवाना पद्धत, लायसन्स राज रद्द करण्यात आली. या धोरणाद्वारे देशात फक्त 18 बाबींसाठी परवाना पद्धत सुरू ठेवण्यात आली. परवाना आवश्यक असणाऱ्या उद्योगांची संख्या सध्या फक्त 5 आहे. बाकीचे औद्योगिक क्षेत्र परवानामुक्त केले गेले. औद्योगिक धोरण 1956 नुसार देशात एकूण 17 उद्योग क्षेत्रे सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले होते. 1991 च्या धोरणानुसार राखीव उद्योगाची संख्या 8 करण्यात आली. सध्या फक्त 2 उद्योग राखीव आहे. खाजगीकरण. सार्वजनिक क्षेत्राच्या उद्योगामध्ये खाजगी व्यक्तींना मालकी किंवा व्यवस्थापनात सहभागी करून घेणे म्हणजे खाजगीकरण होय. खाजगीकरण म्हणजे देशाच्या आर्थिक व्यवहारात सरकारचा सहभाग कमी करणे होय.
यामध्ये सार्वजनिक क्षेत्रासाठीची आरक्षित क्षेत्रे खाजगी क्षेत्रासाठी खुली केली जातात. 41. सार्वजनिक उपक्रमांचे व्यवस्थापन खाजगी क्षेत्रास दिले जाते. त्याचबरोबर सार्वजनिक उद्योगाच्या निर्गुंतवणुकीला वाव दिला जातो. 4. जागतिकीकरण. जागतिकीकरणासाठी देशाची अर्थव्यवस्था खुली असावी लागते. अशा खुल्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे म्हणजे जागतिकीकरण होय. जागतिकीकरणात आयात व निर्यात यावरील बंधने दूर करून जगात कोठेही उत्पादन करता येते व उत्पादन झालेल्या वस्तू कोठेही विकता येतात. तंत्रज्ञान, विचारधारा, सेवा, भांडवल, बौद्धिक संपदा यांची जगभर सहज देवाणघेवाण करता येते. जागतिकीकरणात संपूर्ण जगाची एक विशाल अर्थव्यवस्था निर्माण होते. आंतरराष्ट्रीय बाजारात तीव्र स्पर्धा निर्माण होऊन उत्पादन क्षमता व दर्जा वाढण्यास मदत होते. जागतिकीकरणाचे भारतावर झालेले परिणाम. खाजगी क्षेत्राला सवलती देणे वाढू लागले व सार्वजनिक उद्योगांच्या निर्गुंतवणुकीमुळे कामगार कपात होऊ लागली. उद्योगांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाल्यामुळे ग्राहकांचे हित साधले जाऊ लागले. जागतिकीकरणामुळे परदेशी कंपन्या भारतात उद्योग स्थापन करू लागल्या. त्यामुळे परकीय गुंतवणूक वाढू लागली. तसेच रोजगार निर्मिती वाढली. नवीन तंत्रज्ञान, भांडवल, गुंतवणूक भारतात येऊ लागली. जागतिकीकरणामुळे अनुदान कपात करणे व दुर्बल घटकासाठीच्या योजना कमी केल्या जात आहे. त्यामुळे सामाजिक न्यायाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होऊ लागले. सहकार क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहेत. जागतिक व्यापार संघटनेने आपल्या करारात शेतीचा समावेश केला असून परकीय देशाकडून शेती उत्पादन आयात करण्यासाठी सदस्य देशांना मुक्त वाव देण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय शेतीला उत्पादनांना योग्य भाव न मिळू लागल्यामुळे शेती धोक्यात आली आहे. गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी वाढत आहे. लघु उद्योगांना फटका बसत आहे. सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत. नैसर्गिक संसाधने, वने, जमीन, पाणी, खाणी यांचा अनिर्बंध वापर होत आहे. विविध विकास बँका व त्यांची कार्यक्षेत्रे. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ IFCI अवजड उद्योगांना कर्ज पुरवठा करते. स्थापना 1948. मुख्यालय नवी दिल्ली. भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ ICICI भारतातील खाजगी उद्योगांना कर्ज पुरवठा करते. ICICI ची स्थापना 1955. ICICI बँकेची स्थापना 1994. मुख्यालय बडोदा. भारतीय औद्योगिक विकास बँक IDBI उद्योग क्षेत्राला कर्ज पुरवठा करते. स्थापना 1964. मुख्यालय मुंबई. 21 जानेवारी 2019 पासून खाजगी बँकेचा दर्जा आहे. भारतीय युनिट ट्रस्ट उथी म्युच्युअल फंड म्हणून कार्य करते. स्थापना 1964. मुख्यालय मुंबई. आयात निर्यात बँक एक्सिम बँक आयात निर्यात व्यापाराला कर्ज पुरवठा करते. स्थापना 1982. मुख्यालय मुंबई. भारतीय लघु उद्योग विकास बँक SIDBI भारतातील लघु उद्योगांच्या विकासासाठी कर्ज पुरवठा करते. स्थापना 1989. मुख्यालय लखनऊ. महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ MSFC महाराष्ट्रातील लघु व मध्यम उद्योगांना कर्ज पुरवठा करते. स्थापना 1962. मुख्यालय मुंबई. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक NHB गृहबांधणी क्षेत्रात कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांना पुनर्वित्त पुरवठा करणे. स्थापना -1988. मुख्यालय दिल्ली. ठेवी विमा महामंडळ DEC बँकांकडील ठेवींचा विमा उतरविते. स्थापना -1962. मुख्यालय मुंबई. भारताचे वटाव व वित्तगृह DFHI उद्योगांना व संस्थांना शेअर्स रोखे अशा प्रतिभूतींच्या तारणावर वित्त उपलब्ध करते. स्थापना 1988. मुख्यालय मुंबई. निर्यात पत व हमी महामंडळ ECGC निर्यातदारांना कर्ज पुरवठा करते. स्थापना 1964. मुख्यालय मुंबई. भारतीय प्रतिभूती विनिमय महामंडळ SEBI भारतातील शेअर बाजारांवर नियंत्रण ठेवते. स्थापना -1988. मुख्यालय मुंबई.
पत हमी महामंडळ CGC बँकांनी अग्रक्रम क्षेत्रास व दुर्बल घटकांना वाटलेल्या कर्जांना हमी देते. स्थापन 1971. मुख्यालय मुंबई. ठेवी विमा व पत हमी महामंडळ DICGC बँकांच्या ठेवींचा विमा उतरविते. स्थापना DEC 1962 आणि CGC 1971 यांचे एकत्रीकरण. DICGC 1978. मुख्यालय मुंबई. गृहनिर्माण आणि शहर विकास महामंडळ हुडको घर बांधणी व नियोजित शहर विकासाचे कार्य करते. स्थापना 1970. मुख्यालय नवी दिल्ली. भारतीय जीवन विमा महामंडळ लिची जीवन विमा व्यवसाय करणे. स्थापना 1956. मुख्यालय मुंबई. भारताचे सामान्य विमा महामंडळ GICI 1971 मध्ये भारतात सामान्य विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण केले गेले व 1972 मध्ये GICI स्थापन केले गेले. GICI चे मुख्यालय मुंबई. सोबत में संपूर्ण सामान्य 486. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड कृषी व ग्रामीण विकासातील शिखर संस्था म्हणून नाबार्ड कार्य करते. स्थापना 1982. मुख्यालय मुंबई. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ MIDC महाराष्ट्रात विविध ठिकाणी औद्योगिक वसाहती विकसित करते. स्थापना 1962. मुख्यालय मुंबई. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ MSSIDC लघु उद्योगांच्या विकासासाठी कार्य करते. स्थापना 1962. महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळ MTC महाराष्ट्र वस्त्रोद्योगांच्या विकासासाठी कार्य करते. स्थापना 1962. मुख्यालय मुंबई. महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणूक महामंडळ शिकोम महाराष्ट्र राज्यामध्ये अविकसित भागात उद्योगांनी गुंतवणूक करावी यासाठी कार्य करते. स्थापना 1966. मुख्यालय मुंबई. विकास व पुनर्रचना यासाठीची आंतरराष्ट्रीय बँक IBRD जागतिक बँक सदस्य देशांना विकास व पुनर्रचना यासाठी दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करते. स्थापना 1945. सदस्य 189. मुख्यालय वॉशिंग्टन. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF सदस्य देशांना चलनविषयक सहकार्य करते. विनिमय दरात चलनाच्या स्थैर्य आणण्यासाठी मदत करते. स्थापना 1945. सदस्य 190. मुख्यालय वॉशिंग्टन. आशियाई विकास बँक ADB आशियाई देशात विकासासाठी दीर्घमुदतीचा कर्जपुरवठा करते. स्थापना 1966. सदस्य 68. मुख्यालय मनिला फिलिपाईन्स. आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ IFC सदस्य देशातील खाजगी उद्योगांना कर्जपुरवठा करते. स्थापना 1956. सदस्य 184. मुख्यालय वॉशिंग्टन. जकात व व्यापार यासाठीचा सर्वसाधारण करार GATT जागतिक व्यापार वाढीला मदत करणे व व्यापारावरील करांबाबत योग्य धोरण ठरविते. स्थापना 1948. मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड. जागतिक व्यापार संघटना WTO व्यापार वाढीसाठी व व्यापारावरील बंधने कमी करण्यासाठी व्यापारावरील बंधने दूर करते. स्थापना 1995. सदस्य 164. मुख्यालय जिनिव्हा. आंतरराष्ट्रीय व्यवहाराची बँक बेस जगातील सर्व देशांच्या मध्यवर्ती बँकांची बँक. स्थापना 1930. मुख्यालय बेसल स्वित्झर्लंड. विमा नियामक व विकास प्राधिकरण IRDAI भारतातील सर्व विमा कंपन्यांना परवाना देते. स्थापना 2000. मुख्यालय हैदराबाद. किंमतवाढ कारणे परिणाम व उपाय चलनवाढ मुद्रास्फीती चलन विस्तार चलन फुगवटा चलनतिरेक या सर्वांचा अर्थ चलनवाढ असा होतो. चलनवाढ हे भाववाढीचे प्रमुख कारण असते. भाववाढ भावफुगवटा किंमतवाढ महागाई ही किंमतवाढीची पर्यायी नावे आहेत. किंमतवाढीची कारणे मागणीच्या बाजूची कारणे ब
पुरवठ्याच्या बाजूची कारणे. अ. मागणीच्या बाजूची कारणे. मागणी वाढून किंमतवाढ होते. 1. शासनाच्या खर्चातील वाढ. 2. तुटीच्या अर्थभरणातील वाढ. 3. लोकसंख्येतील वाढ. 4. लोकांच्या उत्पन्नातील वाढ. 5. काळ्या पैशातील वाढ. 6. बनावट चलनाची उपस्थिती. 7. बँकांची अतिरिक्त पतनिर्मिती. 8. अनुत्पादक खर्चातील वाढ. ब. पुरवठ्याच्या बाजूची कारणे. पुरवठा कमी झाल्याने किंमतवाढ होते. खालील कारणांमुळे पुरवठा असंतुलित होतो. 1. अनिश्चित व अपुरे कृषी उत्पादन. 2. अपुरी औद्योगिक प्रगती. 3. पेट्रोलियमच्या किंमतीतील वाढ व महाग वाहतूक. 4. वाहतुकीच्या अपुऱ्या सोयी. 5. अप्रत्यक्ष करातील वाढ. 6. साठेबाजी. 8. टंचाई असलेल्या वस्तूची निर्यात. भूकंप, वादळ, त्सुनामी, युद्ध, महापूर. 9. मानवी आपत्ती, युद्ध, दंगल, संप, हरताळ, दहशतवादी हल्ला. 7. नैसर्गिक आपत्ती. किंमतवाढीचे परिणाम. एखाद्या वस्तूची किंमत बदलल्यामुळे त्या वस्तूच्या खरेदीवर होणारा परिणाम म्हणजे किंमत परिणाम. जेव्हा उत्पादन वाढीच्या दरापेक्षा चलन वाढीचा दर जास्त असतो तेव्हा किंमतवाढ होते. मागणी जास्त व पुरवठा कमी असल्यास किंमतवाढ होते. किंमत वाढीचा सर्वाधिक फटका अल्प उत्पन्न व स्थिर उत्पन्न गटास बसतो. उदा. शेतमजूर, हंगामी मजूर, BPL कुटुंबे, पेन्शनर, व्याज व घरभाडे या उत्पन्नावर निर्वाह करणारे. उत्पादनात घट व चलन पुरवठ्यात वाढ झाल्यास किंमतवाढ होते. जेव्हा चालू किंवा प्रचलित व्याजदरांपेक्षा जास्त किंमतवाढ होते तेव्हा बचत प्रवृत्ती कमी होऊन भांडवल निर्मितीचा वेग मंदावतो. त्याचा आर्थिक विकासावर दुष्परिणाम होतो. किंमत वाढीमुळे संपत्ती व उत्पन्नाच्या वाटपात विषमता निर्माण होते. किंमतवाढीच्या काळात पैशाचा वापर बचत व गुंतवणुकीसाठी न करता साठेबाजी व सट्टेबाजीसाठी केला जातो. किंमतवाढ ही जागतिक घटना आहे. किंमतवाढीमुळे शासकीय योजना प्रकल्पांचा खर्च वाढतो. सततच्या किंमतवाढीमुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होते. आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. किंमत वाढीमुळे निर्यात घटते, आयात वाढते. किंमत वाढीमुळे पैशाचे मूल्य कमी होते. सर्व वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ होण्याची स्थिती याला स्थितिशीलता म्हणतात. प्रचंड बेरोजगारी अधिक सोबतच भाववाढ बरोबर स्फीती म्हणतात. स्टॅगफ्लेशन, बहुआयामी. किंमतवाढ वस्तू व सेवांच्या बाबतीत सारख्याच प्रमाणात झाली तर दुष्परिणाम होत नाही. परंतु असे होत नाही. किंमतवाढीच्या काळात धनकोचे नुकसान होते व ऋणकोचा, कर्ज घेणाऱ्याचा फायदा होतो. नोबल मेगा पूर्ण वस्तू. DA अलाउन्स, महागाई भत्ता. किंमतवाढीच्या काळात करदाता सरकारला जो कर देतो त्यामुळे सरकारला चलनाच्या रूपाने बरोबर कर मिळतो, परंतु वस्तुरूपाने विचार केल्यास कमी कर मिळतो. म्हणून येथे शासनाचे नुकसान व करदात्याचा फायदा होतो. 41. उत्पादक, विक्रेते, मध्यस्थ, व्यापारी यांचा किंमतवाढीमुळे फायदा होतो. अनुत्पादक खर्चातील वाढ किंमतवाढ घडवून आणते. 1982च्या चक्रवर्ती समितीच्या मतानुसार भारतातील किंमत वाढीला चलनफुगवटा हे प्रमुख कारण आहे व त्यास जबाबदार बाब म्हणून कृषी उत्पन्नातील चढ उतार कारणीभूत आहे. किंमतवाढीची तुलना प्राध्यापक CN वकील हे आर्थिक दरोडेखोरीशी करतात. किंमत वाढीवर उपाययोजना. अ. राजकोषीय उपाययोजना. 1. उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी सक्तीची बचत योजना सुरू करणे. 2. लाभांशावर मर्यादा घालणे. 3. सरकारी खर्चात कपात करणे. 4. नोकरभरती थांबविणे. 5. पगारवाढ गोठविणे. 6. महागाई भत्ता भविष्य निर्वाह निधीत PF मध्ये जमा करणे. 7. अनुत्पादक खर्च वाढविणे. 8. तुटीचा अर्थभरणा विचारपूर्वक करणे. 9. शिल्लकी अंदाजपत्रक मांडणे. ब. मौद्रिक उपाययोजना. 10. बँक दरात वाढ करणे.
11. CRR व SLR चे प्रमाण वाढविणे. 12. रेपो दर वाढविणे. 13. पतनिर्मितीवर मर्यादा घालणे. 14. खुल्या बाजारात रोख्यांची विक्री करणे. नोबल पॉप. 15. आकर्षक बचत योजना जाहीर करणे व बचतीवर व्याजदर वाढविणे. क. सर्वसाधारण उपाययोजना. 16. राखीव साठ्यांची विक्री करणे. 17. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत आवश्यक वस्तूचे वितरण करणे. 18. टंचाई असलेल्या वस्तूची आयात करणे. 19. काळ्या पैशाला आळा घालणे. 20. लोकसंख्या वाढीला आळा घालणे. 21. बनावट चलनाला आळा घालणे. 22. कर चुकवेगिरीला आळा घालणे. 23. उत्पादनात वाढ घडवून आणणे. स्वस्त पैशाचे धोरण चीप मनी पॉलिसी मंदीच्या काळात कमी व्याजदर व सौम्य अटीवर उपलब्ध केलेला कर्जपुरवठा होय. महाग पैशाचे धोरण हार्ड मनी पॉलिसी तेजीच्या काळात जास्त व्याजदर व कडक अटींवर केलेला कर्जपुरवठा होय. सिमेंट, कागद, गहू, तांदूळ, साखर, खाद्यतेल या वस्तूंच्या बाबतीत द्विस्तरीय किंमत यंत्रणा अवलंबली आहे. किंमतवाढीचे चलनवाढीचे प्रकार. 1. रांगती चलनवाढ अतिशय मंद गतीने होते. प्रमाण 1 ते 3%. 2. चालती चलनवाढ थोड्याशा वेगाने होते. 3. प्रमाण 3 ते 4% विकासाला अनुकूल असते. धावती चलनवाढ घोडदौड चलनवाढ जास्त वेगाने होते. प्रमाण 4 ते 10% भारतात नेहमीच आढळते. 4. झंझावती चलनवाढ बेसुमार चलनवाढ अतिशय जास्त वेगाने होते. या चलनवाढीत पैशाचे कार्य थांबते. लोकांचा चलनावरचा विश्वास उडतो. कितीही चलन दिले, खर्च केले तरी साध्या वस्तूही मिळत नाहीत. प्रमाण 20 ते अमर्याद टक्के असते. 5. मागणीजन्य भाववाढ मागणीत वाढ झाल्याने होणारी भाववाढ. 6. खर्चजन्य भाववाढ उत्पादनाच्या खर्चात वाढ झाल्यामुळे होणारी भाववाढ होय. महत्वाचे पॉइंट्स. हळूहळू किंमत पातळी वाढू देणे हे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य धोरण आहे. किंमती दीर्घकाळ एकाच बिंदूवर स्थिर राहिल्यास उत्पादकास प्रेरणा मिळणार नाही व उत्पादन घटेल. 3 ते 4% पर्यंतची किंमतवाढ अर्थव्यवस्थेला लाभदायक असते. पूर्ण रोजगार असल्यास तेजी येते. बेरोजगारी असल्यास अर्थव्यवस्थेत मंदी येते. श्रमाची मागणी व श्रमाचा पुरवठा यावरून मजुरीचा दर ठरतो. चलन पुरवठा नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी भारतात RBI वर आहे. किंमतवाढीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी RBI व अर्थमंत्रालयावर आहे. M म्हणजे लोकांजवळील पैसा व किंमतवाढीचा जवळचा संबंध असतो. अत्यावश्यक वस्तू कायदा 1955. जागतिक महामंदीचा काळ 1929 ते 33. 1943 पासून भारतात नियंत्रित शिधावाटप सुरू झाली. सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी 12 एप्रिल 2000 पासून हॉलमार्क देण्यात येतो. अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रिया वेगाने वाढतात व तेजी सदृश परिस्थिती निर्माण होते. यास बूम म्हणतात. उत्पादन वाढीच्या काळात वस्तूंच्या किमती कमी होतात. किंमत वाढीचा इतिहास. भारतात पहिल्या पंचवार्षिक योजनेचा अपवाद वगळल्यास 1939 पासून ते आजपर्यंत सतत किंमतवाढ होत आहे. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात अतिजास्त किंमतवाढ झाली होती. कारणे 1962 चे भारत-चीन युद्ध, 1965 चे भारत-पाकिस्तान युद्ध. 1973 ते 74 मध्ये किंमत वाढीने तीव्र रूप धारण केले. या एकाच वर्षी किंमतवाढीचा निर्देशांक 20% ने वाढला. कारणे खनिज तेलाच्या किंमतीत 400% वाढ, पूर्व पाकिस्तानातून, आजचा बांगलादेश, आलेले निर्वासित, 1973 ते 74 चा दुष्काळ. 1991 ते 92 या वर्षी किंमतवाढ 2 अंकी राहिली.
1991 ते 92 हे सर्वाधिक किंमतवाढीचे वर्ष. यावर्षी किंमतवाढीचा दर सरासरी 13.7% होता. नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर 1991 ते 92 पासून किंमतवाढीचा दर हळूहळू कमी होत गेला. जानेवारी 2002 अखेर चलनवाढीचा दर 1.3% होता. 2019 मध्ये चलनवाढीचा दर सरासरी सुमारे 4.5% राहिला, तर 2020 मध्ये सुमारे 3.34%. नोव्हेंबर 2021 मध्ये घाऊक किंमतवाढीचा दर 12.54% होता. फेब्रुवारी 2022 मध्ये घाऊक किंमतवाढीचा दर 13.11% होता. 2022 ते 23 या आर्थिक वर्षात देशात चलनवाढीचा दर 6.5% होता. जागतिक भाववाढीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. सर्वसाधारण परिस्थितीतील किंमतीला साधारण किंमत म्हणतात, तर भाववाढीमुळे वाढलेल्या किंमतीला विशिष्ट किंमत म्हणतात. किंमत निर्देशांक हे सांख्यिकी साधन आहे, जे किंमतीतील बदल मोजते. जेव्हा काळा पैसा वाढतो व त्यापासून अर्थव्यवस्थेला धोका पोहोचतो, तो धोका दूर करण्यासाठी सरकार जुने चलन बाद करते व नवीन चलन आणते. यास विमुद्रीकरण डिमॉनेटायझेशन म्हणतात. मुद्रास्फीती, इन्फ्लेशन, चलनवाढ. अपस्फीती, डिसइन्फ्लेशन, चलनवाढीवर नियंत्रणाचे प्रयत्न व उपाय. अस्फीती, डेफ्लेशन, मुद्रा संकोच म्हणजेच किंमत घट. संस्फीती, रिफ्लेशन, चलनघटीला, मंदीला नियंत्रित करण्याचे प्रयत्न. खनिज तेलाचे झटके, ऑइल शॉक्स. 1973-74 ते 400% तेल किंमत वाढ. 1979-130% तेल किंमत वाढ. 1990 ते 91,100% तेल किंमत वाढ. अर्थशास्त्रविषयक महत्त्वाचे सिद्धांत थोडक्यात. श्रम मूल्य सिद्धांत, कार्ल मार्क्स. वस्तूचे मूल्य हे वस्तूमध्ये समाविष्ट झालेल्या श्रमावरून ठरते. गिफेनचा विरोधाभास, काही क्षुल्लक व कमी किंमतीच्या वस्तूची किंमत कमी झाली तरी मागणी वाढत नाही, तर उलट मागणी कमी होते. उदा. ब्रेड, पाव. लिएनतीफ पॅराडॉक्स. विकसित देशांद्वारे भांडवली वस्तूची आयात. व श्रमप्रधान वस्तूंची निर्यात आणि श्रमप्रधान देशांद्वारे भांडवली वस्तूंची निर्यात व श्रमप्रधान वस्तूंची आयात केली जात असल्यास या स्थितीला लिएनतीफ पॅराडॉक्स म्हणतात. रोशमचे तत्व, एकाच वेळी अर्थव्यवस्थेत चांगले व वाईट चलन असते. अशा वेळी वाईट दुय्यम चलन चांगल्या चलनास अर्थव्यवस्थेतून बाजूला टाकते व आपला प्रभाव दाखविते. उदा. महम्मद तुघलकाने तांब्याच्या चलनास पर्याय म्हणून चांदीचे चलन काढले होते, परंतु तेव्हा बाजारातून चांदीचे चलन गायब झाले होते. लाफर वक्र. कर दर 0% असल्यास करमहसूल 0 राहील व कर दर 100% असल्यासही करमहसूल 0% राहील. कराचे दर हे असे असावेत की ज्यामुळे लोकांना कराचे ओझे वाटू नये व शासनालाही करांचे उत्पन्न मिळावे. उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम, जेएम केन्स. भांडवलशाहीत अल्पकाळात समाजाच्या उत्पन्नात वाढ झाल्यास उपभोग खर्चातही वाढ होते. मागणी पुरवठा सिद्धांत, डॉक्टर मार्शल. किंमत कमी झाल्यास वस्तूंची मागणी वाढते व किंमत वाढल्यास मागणी कमी होते. पुरवठा कमी झाल्यास किंमती वाढतात व पुरवठा जास्त झाल्यास किंमती कमी होतात. एंजल्स लॉ. गरीब लोक आपल्या उत्पन्नाच्या जास्तीत जास्त खर्च आहारावर करतात. जसजसे उत्पन्न वाढते तसा आहारावरील खर्चही वाढतो, पण एकूण आहाराच्या खर्चाचे एकूण उत्पन्नाशी प्रमाण कमी होते. जे बी से. सा. बाजारविषयक नियम. भांडवलशाहीत वस्तू व सेवांचे जेवढे उत्पादन वाढते तेवढीच त्यांची मागणीही वाढते. म्हणून अतिरिक्त उत्पादन, बेरोजगारी हे प्रश्न निर्माण होत नाही. म्हणजेच प्रत्येक पुरवठा हा आपली मागणी तयार करतो, असे से म्हणतो. निरपेक्ष लाभाचा सिद्धांत, ॲडम स्मिथ. जर सर्वच देशांनी त्यांना शक्य असलेल्या फायदेशीर व अनुकूल असलेल्या वस्तूंच्या उत्पादनावर भर दिला तर त्यामुळे सर्वच राष्ट्रांना फायदा होतो. वेबलेनचा नियम. प्रतिष्ठेच्या व दिखाऊ वस्तूंची किंमत वाढली तरी त्यांची मागणी एकदम कमी होत नाही. उदा. सोने. घटत्या सीमात उपयोगितेचा सिद्धांत हा सर्वप्रथम चॅपलने मांडला.
डॉक्टर मार्शलने सुव्यवस्थित मांडून प्रसिद्ध केला. व्यक्तीजवळ असणाऱ्या वस्तूंच्या साठ्यात वाढ झाली असल्यास त्यापासून जे ज्यादा समाधान जी ज्यादा उपयोगिता मिळते ती वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर घटत जाते. मार्क्सचा लोकसंख्येचा सिद्धांत वाढत्या लोकसंख्येची समस्या मानवाने दुर्लक्षल्यास निसर्ग वाढत्या लोकसंख्येचे नियंत्रण करतो. वाजवी लोकसंख्येचा सिद्धांत डॉक्टर कॅनन डाल्टन लोकसंख्या वाढीबरोबर दरडोई उत्पन्न वाढत असल्यास ती त्या देशाची वाजवीपेक्षा कमी लोकसंख्या ठरते. ज्या लोकसंख्येला देशातील साधनसामुग्रीचा युक्त वापर केला जातो व त्यामुळे दरडोई उत्पन्न उच्च पातळीवर स्थिरावते ती त्या देशाची वाजवी लोकसंख्या होय. परंतु जर लोकसंख्या वाढीबरोबर दरडोई उत्पन्नात घट होत असेल तर ती लोकसंख्या अतिरिक्त वाजवीपेक्षा जास्त असते. लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत कोल व हूवर जन्मदर आणि मृत्यूदर यांचा आर्थिक विकासावर परिणाम होतो. आर्थिक विकासाचा पहिला टप्पा उच्च जन्मदर व उच्च मृत्यूदर तेव्हा लोकसंख्या स्थिर. 481. ब. आर्थिक विकासाचा दुसरा टप्पा लोकसंख्या स्फोटाचा टप्पा उच्च जन्मदर व घटता मृत्यूदर परिणामी लोकसंख्येत मोठी वाढ. क. आर्थिक विकासाचा तिसरा टप्पा मृत्यूदर व जन्मदर हे दोन्ही घटतात व किमान पातळीवर असतात. यामुळे लोकसंख्या वाढीचा दर शून्य असतो. अतिरिक्त मूल्य सिद्धांत कार्ल मार्क्स वस्तू विक्रीतून मिळालेला नफा कामगारांना मिळावा, वस्तूला कामगारांच्या श्रमामुळेच किंमत प्राप्त होते. नियंत्रित अर्थव्यवस्थेचा सिद्धांत लर्नर अर्थव्यवस्थेवर समाजहिताच्या दृष्टीने नियंत्रण असावे. काही क्षेत्रे सार्वजनिक व काही खाजगी मालकीची असावी. फल प्रामाण्यवाद प्रॅग्मॅटिझम डॉक्टर धनंजयराव गाडगे एखाद्या समस्येची अचूक माहिती गोळा करून तिचे अचूक विश्लेषण करून अंतिम निष्कर्ष काढणे म्हणजे फलप्रामाण्यवाद व्यवहारवाद होय. ड्रेन थिअरी आर्थिक निःसारणाचा सिद्धांत दादाभाई नौरोजी ब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी भारताची लूट करून संपत्ती मोठ्या प्रमाणावर इंग्लंडला नेली. खरेदी शक्तीची कमतरता डॉक्टर अमर्त्य सेन दुष्काळातही अन्नधान्य काही प्रमाणात उपलब्ध असते परंतु लोकांकडे ते खरेदीसाठी पैसे नसतात. श्रम मूल्य सिद्धांत डेव्हिड रिकार्डो श्रम हा उत्पादनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याला मिळणारा मोबदला म्हणजे वेतन होय. महत्तम समाधान सिद्धांत डॉक्टर मार्शल उपभोक्ता जास्तीत जास्त समाधान मिळविण्यासाठी आपल्या उपलब्ध साधनांचे नियोजन करतो. गिनी गुणांक कोरादो गिनी 1912 मध्ये उत्पन्नातील विषमता मोजण्यासाठी इटालियन संख्याशास्त्रज्ञ कोरादो गिनी यांनी मांडलेला सूचकांक म्हणजे गिनी गुणांक. ॲडॉल्फ वॅगनचा राज्याच्या कार्यवृद्धीचा नियम येथे राज्य बरोबर देश राज्याच्या सार्वजनिक खर्चात वाढ झाल्याने आर्थिक वृद्धीला चालना मिळते. आर्थिक वृद्धी बरोबरच सार्वजनिक खर्च निरंतर वाढतो. फिलिप्स वक्र अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीचा दर व महागाईचा दर यातील व्यस्त उलटे प्रमाण फिलिप्स वक्ररेषा दर्शविते. हिंदू रेट ऑफ ग्रोथ हिंदू विकास दर प्राध्यापक राजकृष्ण यांनी हे नाव प्रथम वापरले. स्वातंत्र्यानंतर भारतात शेतीप्रधानता पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे विकासदर बराच कमी राहिला होता. 1950 ते 1980 पर्यंतच्या वार्षिक सरासरी 3.5% या मंद विकास दरास हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हटले गेले. स्टार संतुलित वृद्धी सिद्धांत रॅग्नर नर्क्स यांनी मांडलेल्या या सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांमध्ये संतुलनाची गरज आहे असते. चलन पुरवठा व चलन व्यवस्था. रुपया हे नाणे 1542 मध्ये शेरशाह सुरीने सुरू केले. अल्लाउद्दीन खिलजी डलहौसी यांचेही नाव रुपयांशी संबंधित आहे. भारतीय नाणी दुरुस्ती कायदा 1955 संमत करण्यात आला व 1957 पासून भारतीय रुपया 16 आण्याऐवजी 100 नवीन पैशांचा केला गेला. 1957 ते 1964 जुनी व नवी दोन्ही नाणी चलनात होती. भारतात चलन छपाईचा एकाधिकार RBI कडे आहे. 1 रुपयाची नोट व सर्व नाणी अर्थमंत्रालयामार्फत निर्माण केली जातात. 2 रु.
व त्यापुढील सर्व नोटा आरबीआय छापते. सर्व नोटा व सर्व नाणी यांचे वाटप आरबीआय मार्फतच होते. भारतात चलन छपाईसाठी 1957 पासून किमान राखीव निधी पद्धत स्वीकारली आहे. यानुसार 200 कोटी रु. चा किमान निधी आरबीआयला स्वतःजवळ ठेवावा लागते. 1 रु. ची नोट ही प्राथमिक नोट आहे, तर त्यापुढील नोटा वचन चिठ्या आहेत. प्रॉमिसरी नोट्स, रुपया हे विधिग्राह्य चलन आहे. 1 रु. ची कागदी नोट सर्वप्रथम 30 नोव्हेंबर 1917 ला चलनात आली. भारतात सर्वप्रथम कागदी नोटा 1862 साली छापल्या गेल्या. रु. 1000, 5000, 10,000 च्या नोटा 1978 साली मोरारजी देसाई सरकारने रद्द केल्या होत्या. गांधीजींचे चित्र असलेल्या नोटा भारतात सर्वप्रथम 1969 मध्ये छापल्या गेल्या. स्वातंत्र्यानंतर भारतातील चलनी नाण्यांवर सर्वप्रथम 1964 साली पंडित नेहरूंची मुद्रा उमटवली गेली. त्यानंतर नेते व महापुरुषांची नाणी काढली गेली. 10 रु. चे नाणे मार्च 2009 तर 20 रु. चे 12 कोनी नाणे मार्च 2019 काढले गेले. भारतातील नाण्यांच्या टाकसाळी मुंबई, कोलकाता, हैदराबाद, नोएडा, उत्तर प्रदेश. भारतातील चलनछपाईचे कारखाने नाशिक रोड, नाशिक, देवास मध्य प्रदेश, शाहबनी प बंगाल, म्हैसूर कर्नाटक, मालबोनी प बंगाल. चलनी नोटा व स्टॅम्पचा कागद कारखाना सिक्युरिटी पेपर मिल होशंगाबाद मध्य प्रदेश. भारतीय रुपयाचे प्रतीकचिन्ह जे चलनावर सध्या छापलेले असते ते प्राध्यापक डी. उदयकुमार यांनी तयार केले. त्यांनी इंग्रजी 2 व देवनागरी र यांचा मेळ घालून प्रतीकचिन्ह तयार केले. हे प्रतीकचिन्ह 15 जुलै 2010 पासून केंद्र शासनाने स्वीकारल्याचे जाहीर केले. ऑक्टोबर 1987 पासून 500 रु. ची नोट पहिल्यांदा चलनात आली. ती प. नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 ला रद्द केली. 10 नोव्हेंबर 2016 पासून नवीन 500 रु. ची नोट चलनात आणली. 1000 रु. ची नोट 1978 नंतर 9 ऑक्टोबर 2000 पासून चलनात आली. ती प. नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 ला रद्द केली.